प्रसिद्ध कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ आहे देशातली नंबर 1 ची मराठी वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला भेट द्यायला विसरू नका। नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवन शेत मार्केटमध्ये आपलं स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण मका, हरभरा, कारली, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत। हरभरा दरात काहीशी सुधारणा। सरकारने पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला मुदतवाढ न दिल्याचा आधार हरभरा बाजाराला मिळालाय। आजपासून पिवळा वाटाणा आयातीवर 50% शुल्क आणि 200 रुपये किमान आयात मूल्य लागू झाले। त्यामुळे आज हरभरा बाजारात सरासरी क्विंटल मागे 50 रुपयांची सुधारणा दिसून आली। आज बाजारात 5200 ते 5600 रुपयांच्या दरम्यान हरभरा विकला गेला। बाजारात पुढील 2 महिने अवाकेचा दबाव राहणार आहे, त्यामुळे हरभरा बाजारावरील दबावही कायम राहील असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। कारल्याला चांगला उठाव। राज्यातील बाजारात कारल्याची आवक सुधारली आहे। कारल्याला चांगला उठाव मिळतोय, मात्र बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून आला। कारल्याचे भाव मागील आठवड्याभरापासून काहीसे कमी झालेत। आठवड्याभरात कारल्याचे भाव क्विंटल मागे 300 ते 500 रुपयांच्या दरम्यान कमी झाले। सध्या बाजारात कारली प्रति क्विंटल 2500 ते 3000 रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे। कारल्याची आवक आणखी काही दिवस कायम राहील असा अंदाज शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत आहेत। मक्याचा भाव स्थिर। देशात मक्याला यंदा चांगली मागणी आहे। इथेनॉल, पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांकडून चांगला उठाव आहे। मात्र दुसरीकडे बाजारातील आवकही स्थिर आहे। देशात मक्याचा स्टॉकही चांगला आहे। रब्बीतील मक्याची लागवडही वाढली आहे। या कारणांनी बाजार मागील 2 महिन्यांपासून एका दर पातळीच्या दरम्यान दिसतोय। आजही मक्याला सरासरी 2100 ते 2300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला। मक्याच्या भावात पुढील 2 ते 3 आठवडे काहीसे चढ उतार राहू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। सोयाबीनमध्ये नरमाई। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव दबावतच आहेत। बाजारभाव एका पातळीपेक्षा वाढताना दिसत नाहीयेत। देशातही भाव पातळी दबावात असून हमी भावापेक्षा आजही किमान 1000 रुपये कमी भाव मिळतोय। बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 3700 ते 4000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला, तर प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव 4250 ते 4300 रुपयांच्या दरम्यान स्थिर होते। तर बाजारातील सोयाबीनची आवकही स्थिर आहे, त्यामुळे सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। कापसात काहीशी सुधारणा। कापसाचे भाव जागतिक पातळीवर कमी आहेत। अमेरिकेतील कापूस बाजारावर वाढलेल्या डॉलरच्या भावाचा परिणाम होत असून निर्यात कमी होते, त्यामुळे चालू आठवड्यात कापूस भावात पुन्हा 2% घट दिसून आली। तर देशातील बाजारात कापसाची आवक स्थिर असून बाजारभावही कायम आहेत। आजही देशातील बहुतांश बाजारात कापसाला सरासरी 7000 ते 7300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला। देशात बाजारातील आवक कमी होत असल्याने दराला काहीसा आधार मिळतोय। कापसाची आवक मार्च महिन्यातही कमी होईल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय।